महायोगपीठतटे भीमरथ्यं वरं पुण्डरीका यदा तन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय नमः. जयंती केली स्मरण होय सगळं नित्याचे अधिकरण त्याची मग दुसरी चरण नमस्कार होते आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तके पायावरी या वारी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबीर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हर बदले सविकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजाड़ रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. चला प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी केलेला अभंग संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्यमूर्ती तुकोबरा यांचा 4 चरणाचा साधा सरळ नात्याचा वर्णन करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. चिंतन तसं गोड आहे, कार्यही गोड आहे. अखंड हरिनाम सप्ताह त्यातला आजचा 5वा दिवस, 6वा दिवस. त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा आणि त्या निमित्ताने मांडलेला हा अट्टहास खर तर गावाचं आज सार्थक झालं. कारण आता कुठेतरी हनुमंतरायांच्या मंदिराला कळस सोडतोय म्हटल्यावर गावाला शोभा आल्यासारखं आहे. कारण नवरदेवाला मारुतीशिवाय पर्याय नाही झालंच बरं का. तर इथून पुढे चांगले संसार तुमचे चांगले होतील. कसं असतं ना, सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि अर्धा काल्याचा. गावातील 7.5 जावी म्हणून केला जातो तो सप्ताह. तुमच्या गावात इतका सुंदर सप्ताह चालू आहे. तुम्हाला खरं सांगू, बसलेले मंडळी ना सभा मंडप आहे ना स्वर्गापेक्षा कमी नाही आणि तुम्ही यात बसलेले देवतांपेक्षा कमी नाही. तुम्हाला सांगते माता मावले मंडपात आलं ना असं वाटलं पाहिजे लई दिवस झालं सासरवास सहन करते ना, आता मी माझ्या माहेरात आले काय की एवढा आनंद या मंडपात आल्यावर झाला पाहिजे. तर येण्याला अर्थ बरे का. आणि बसलेले मंडळी कळलं तर टाळ्या वाजवीत जा. शेजारचं वाजवली म्हणून वाजवायची नाही बरं का. आपल्याला कळलं तर वाजवायची. टाळी वाजवायचं म्हणजे ज्ञानी माणसाचं लक्ष नाही बरं का. आपल्याला कळलं हे टाळी वाजवण्यावरून कळतं. वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार की दात ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे माझं. पुढचेच वाजवतात, मागचे काय आउट ऑफ कव्हरेज आहेत का महाराज. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला कोरोना झालाय टाळी नाही वाजवायला? वाजवत जरा इथं वाजवीत जर नाही तिथं वाजवण्यात काय अर्थ आहे? बघा एखाद्या कार्यकर्त्यानं एखाद्या राजकारण्यानं दिलं भाषण, मीच पुन्हा येणार म्हणलं की तुम्ही वाजवता बरं का. ती पुन्हा येईल का नाही याची गॅरंटी नाही. तिथं वाजवता इथं वाजवीत जा. चला, सुंदर असा सप्ताह महाराज. सप्त्याचं कारण आहे, एका वर्षात दिवस असतात 365. एखाद्या माणसाला विचारा, महाराज संसार कसा असावा? म्हातारी माणसं सांगतात, ताई संसार असावा तो 16ने. कसा? 16ने म्हणजे सुखाचा उत्कृष्ट. ठीक आहे, संसार 16ने 365 ची बेरीज करा. 5 आणि 3 बोलत जा. बोललात तर कीर्तनात निघाले माघारी. काय नडलं नाही माझं पटपट नाही. मी काय मुक्त घेतलंय का? बोलत जा. 5 आणि 3 8 आणि 6 14. संसार कसा झाला? 14ने. 16ने झाला का? 365 मधले मोजून 7 दिवस बाजूला काढा, राहिले 358. बेरीज करा. 5 आणि 3 8 आणि 8 झाला का 16ने? कधी झाला? 7 दिवस इथं आला तर नुसतं पाटलाच्या कीर्तनाला आल्यावर होत नाही महाराज बरं का. त्याला 7 दिवस यावं लागतं. 7 दिवस काल्याचा सगळे मिळून केला तर संसार सुद्धा सुखाचा होतो. वासोणी संसारी जीवा वेगळी वेदशास्त्र बहारी. इथं आलात ना सगळं आनंदीमय होतं. फक्त इथं बसता नाही ना, काही नियम पाळायचे. महाराज इथं बसलेल्या प्रत्येक बापाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजे म्हणून बसलोय. आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलीये ना ती मासाहेब जिजाऊ म्हणून बसलीये. त्या कर्तव्य दक्षपणे कीर्तन ऐकायचं तर आनंद आहे. आणि कीर्तनात मी कायम सांगते, कायम दर वेळा सांगते, सांगणं गरजेचं आहे. कीर्तनात 3 नियम पाळायचे. माझ्या कीर्तनात तर पाळायचेच.
कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनात ताट बसायचं, खास करून मागटले ताट 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 आपल्या मातीनं आपल्याला शिकवलंय. पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल, पाठीचा कणा ताठात असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात, अरे अंधाराच्या रातीला भळ्याची साथ आहे, अरे अंधाराच्या रातीला भळ्याची साथ आहे, मोडेन पण वाकणार नाही, मर्द मावळ्याची जात आहे. माती जन्माला कधीच ताट ठेवा. कीर्तनातला दुसरा नियम, चेहरे हसरे ठेवा. गौरी फुटल्या का तोंड करून माझ्या कीर्तनाला बसू नका. मी काय सुद्धा तुमचं वाटोळं केलं? मी काय तुमची मिहुणी हाय का, युवा आहे का, ही नाही का, सासू आहे का, सून आहे का, तुमच्या बांधाला माझा बांध आहे का, तुमच्या घरा शेजारी माझं घर आहे का, मी तुमच्या भाऊकीतली आहे? तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध कुशाल तोंड घेऊन नाही म्हणतो की नाही का, संबंधच नाही का, माहित कशाला आले? लक्ष देऊ नाही का बरं का? हे नातं जरी रक्ताचं नसलं ना, हे नातं भक्तीचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते दादा, इतकी ताकद या नात्यात आहे. आणि याच नात्याचं वर्णन तुकोबराया अभंगात करतात. नातं असावं, पण कसं असावं? ऐसी कळवयाची जाती करी लाभावी तपी. प्रेम असावं, नातं असावं, कसं असावं? निस्वार्थी असावं, निकलंकित असावं, निरपेक्षित असावं, तर नाते. नात्यामध्ये विश्वास असावा. कसा? तुका म्हणे माझे तुम्हा मला काळजीच करायची गरज नाही. घालून या बाहेर राहिलो निश्चित निरविले संती विठोबास. आम्हाला विश्वास आहे, मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आघात निवार आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार पाहू हा संसार. एवढा विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. विश्वास किती असावा? सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला माता सांगतेय, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना. देणार नाही का? देणार नाही असं नाही, पण सुदामा सांगताय मी त्याच्याकडे का मागावं? असं म्हणतात, सर्व कळो आले तुम्हाला तर सगळंच कळतं म्हणे. मग मी कुठल्या अवस्थेत आहे हे त्याला कळत नाही का? आणि त्याला कळून सुद्धा तो जर न कळल्यासारखं करत असेल, त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे, पण या अवस्थेत बघून सुद्धा त्याला आनंद वाटत असेल, तर मी आयुष्यभर असाच राहायला तयार आहे. पण मागणार, कारण विश्वास आहे, तो दिल्याशिवाय राहणार. त्या विश्वासा खातर मोठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाया, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाया. हुआ रुक्मणी को भूत ही अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ जायो. न सर पे पकड़ी न तन पे जाना, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पकड़ी न तन पे है जाना, न सर पे है पकड़ी न तन पे है जाना, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. मौका मिलन का करीब आ गया है, मौका मिलन का करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया, कि दर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो याला म्हणायचं प्रेम. नाही तर आमचे पण मित्र आहेत ना, लय बरोबर. आम्हाला काही मित्र कमीत का उताडा मला. नुसता बड्डे असावा, बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. याला बाकी सगळं पिठलं नाही महाराज. बड्डे भावाचा काय म्हणतात? आमची गोष्ट म्हणजे वरून दुसती ना आतून कुस्ती असला कार्यक्रम आहे महाराज.
आमचे काय दोस्त आहेत का मित्र नातं विश्वासावर टिकतं दादा. विश्वास सांगते बरं का, पहिला नवरा बायकोंमध्ये विश्वास होता का नाही? पहिले तुम्ही काय वय म्हणता, तुमचं व्हायचंय बरं का, पहिले महाराज बरं का. पुरुष मंडळी थोडे मागचे, हा ज्यांचं होऊन 40-45 झालंय ते सांगा, विश्वास होता की नाही? पहिलं नव्हतं. बायको बघायची, महिनाभर बोलायचं आणि पुन्हा लगीन करायचं महाराज बरं का. असं नव्हतं पहिलं काय नव्हतं, असं काहीच नव्हतं पहिलं महाराज बायको केली म्हणायला करायची, संसार करण्यासाठी करायची. माहीत सुद्धा नसायचं बायको कशी दिसते, नवरा कसा दिसतोय, पण विश्वास होता. पहिली नाती लवकर तुटायची का? आता सारखी पहिली तुटायची का? तुटत नव्हती महाराज. म्हातारा 10 फुटावर पुढे असलं, म्हातारी 50 फुटावर माग असली, म्हातारा कधी माग वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही. त्याला विश्वास होता आपलीच आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का, कळलं पाहिजे. काही लोकांना कीर्तन सोडा विनोद कळत नाही, ह्याचं मला नवल वाटतं महाराज. विनोद सुद्धा कीर्तन झालं, 2 जण हसत होते. म्हणलं दादा झालं, आता का हसताय? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढं लेट करत माझा काही दोष आहे का? कळलं पाहिजे, लोकांना कळत नाही. लोक लई इडी काय सांगायचं महाराज. त्याला विश्वास होता आपली आहे, आपल्या पावलावर पाऊल देऊन येणार, नजर खाली असणार, डोक्यावर पदर असणार, हा विश्वास आहे. आजकालचे नवरा बायको चालताना कधी बघितलंय का? आजकालचे गाडीवर बसलेले अशी बसते ती महाराज, मधलं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही. लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही पण धरून ठेवायची महाराज. काय खरंय, नातं तेव्हा टिकतं जेव्हा विश्वास असेल. मग आता आपला भगवंतावर एवढा विश्वास पाहिजे जेवढा आईवर असतो. आईला माहिती आहे लेकरू कशामुळे का आणि कधी रडतं, तसं भगवंताला सुद्धा आपलं सगळं जाणून येतं, फक्त नातं तेवढं स्ट्रॉंग पाहिजे बरं का. सगळं देवाला कळतं महाराज. पती लक्ष्मीचा जाणत आहे, सगळं जाणून येतो, फक्त कसं आहे ना तेवढा विश्वास टाकला पाहिजे, तेवढं नातं लागतं. आमचं नातं तेवढं स्ट्रॉंग नाही. आम्हाला कशामुळे? कारण आम्ही भक्तीचे अनेक प्रकार पाडले. आम्ही देवावर प्रेम करतो पण स्वार्थापोटी. भक्ताचे 4 प्रकार आहेत, आदम मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आदम, मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम, परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम. स्वतःच्या परमार्थाने जाणीव करून देतात की परमार्थ श्रेष्ठ आहे ते झाले उत्तम झाले संत, मध्यम झाले आपण. आदमादम सुरांमध्ये मोडलं जातं. मग मला बघा, आपण कोण आहे? मध्यम. कसे? परमार्थ करतो, देवाचं नाव घेतो, पण कशापोटी? स्वार्थापोटी. मला काहीतरी भेटावं या अपेक्षेने आपण देवाचं नाव घेतो आणि आपण देवाला काही देत महाराज. आमचं देवावर प्रेमच नाही. माता माऊल्या इमानदारीनं सांगा, बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. अय हुंड्याच्या बाया, खरंय का? बोलत जा ना, मी बाईची जातच उलटी हो. बोल म्हणून तिथं बोलणार नाही. यांचं आयुष्य गेलं ग बस म्हणून तरी अजून ग बसली नाही महाराज. ते म्हणतात ना, भजनाची कशी तुला लाज वाटते, पिक्चरला कशी तू पुढे बसते. एक तरी माझी कसं वाटतं नवल वाटतं मला. नवल तर सोडा म्हाताऱ्या डोंगऱ्या त्या सुद्धा चष्म्यातलं बघत्यात. तुझ्या जीवा रंगला, अगं म्हातारा तिकडे गुंगला, तुझ्याकडे लक्ष नाही तुझं. राम कायच्या वयात राहणार करती महाराज. आणि पुन्हा म्हणायचं लेकर वाईट कशी जन्माला आली. बोलल्यावर राग येतो पण कंपनी खराब म्हणलं प्रोडक्ट खराबच येणार महाराज. शुद्ध बीजा पोटी फळे छत्रपती पोटी यायला कोण सुद्धा मासाहेब जिजा उंची लागते. धन्य तुर आई शिवरायांची जिजाई. धन्य तुर आई शिवरायांची जिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा.